होत नाहीत, 2 सप्टेंबरच्या GRचं विश्लेषण व्यवस्थित होत नाहीत. मग ती SOP आली, SOPच्या माध्यमातून प्रमाणपत्र मिळणार आहेत, पण कोणाचे निघणार आहेत? ज्याच्या नोंदी आहेत त्याच्या कारण मुख्यमंत्री एकीकडे सांगतात की आम्ही मराठ्यांना हैदराबाद गॅझेट लागू केलं, किंवा जरांगे पाटील सांगतात. मग हैदराबाद गॅझेटची व्याख्या काय आहे? ही व्याख्या संभ्रमित आहे. ती पूर्णपणे शासनाच्या वतीनं अधिकृत केली गेली पाहिजे. अभ्यासांचे वेगवेगळे मतांतर असू शकतात, पण शासनाने ते मत व्यक्त केलं पाहिजे. विखे पाटील समिती, जसं आता महेश भाऊ म्हटलेत की विखे पाटील समितीने त्यांनी मराठवाड्याचा दौरा केला का? कुठला दोष नाही. फक्त माझी विनंती या अभ्यासकांना आहे की तुम्ही इथं वायफळ बडबड करताना कुठं सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा इतर न्यूज चॅनलच्या माध्यमातून तुम्ही प्रशासनाला विचारा ना. तुम्ही अभ्यासक आहे ना, तुम्ही आमच्यापेक्षा हुशार आहेत ना, तुम्ही मनोज जरांगे पाटील यांच्यापेक्षा हुशार आहेत ना, तुम्ही मागणी करा ना तिथं की काय गाईडलाईन्स आहे. हैदराबाद गॅझेट लागू करण्यासाठी कुठल्या गाईडलाईन्स आहे, कशा पद्धतीने अर्ज केले पाहिजे, काय काय नॉर्म्स आहे. वंशवाडी समितीतला एखादा शासकीय पुरावा नसेल तर त्याला दुसरा पुरावा कसा आधारित राहील याचे पोट नियम आपण तयार करून घ्या, किंवा असे पोट नियम वरतून राज्य सरकारने दिले आहे का याची पहिले चौकशी करा. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आरोप करण्यापूर्वी आपण हे तपासलं पाहिजे की राज्य सरकारने कुठले निर्देश दिले. नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय राजे ताठे. कालपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये किंवा मराठवाड्यामध्ये एकच विषय चर्चेत आहे, तो म्हणजे हैदराबाद गॅजेटमुळे किती प्रमाणपत्र मिळाले आणि लोकांचा उत्साह फॉर्म भरण्याकडे कमी आहे. याला जबाबदार कोण? मनोज जरांगे पाटील यांच्यावरही अभ्यासक ट्रोलिंग करतात की मनोज जरांगे पाटील असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. परंतु जरांगे पाटलांनी त्यांचं काम केलंय, अभ्यासकांनी त्यांचं काम केलंय. नेमकं याला जबाबदार कोण हेही जाणून घेणार आहोत. काय वाटतं तुम्हाला? आंदोलनाचं संपूर्ण श्रेय जे कोण बी प्रमाणपत्र आम्हाला भेटत आहे ना, त्या आंदोलनाचं संपूर्ण श्रेय मनोज जरांगे पाटील यांना जातं. कारण शिंदे सरकार असताना किंवा तेव्हा जी समिती स्थापन झाली त्यामुळे आम्हाला जवळपास लाखाच्या संख्येने प्रमाणपत्र मिळाले. आमच्या मुलांचा सुद्धा त्यामध्ये फायदा झाला. अनेक मुलं आमची PhDच्या अभ्यासक्रमाला पण लागले, MBBSला लागले आणि नोकरीला पोलीस भरतीमध्ये पण लागले. त्यामुळे जे काही मनोज जरांगे पाटील करत आहे त्यावर आम्ही सर्वसामान्य गरजवंत मराठा समाधानी आहोत. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही समाधानी आहात? नाही, जो लढा 35-40 वर्षाचा होता त्या लढाईला कुठंतरी एक पहिला किल्ला आपण जिंकलाय. आणि मराठवाड्यातला विषय गांभीर्याने होता. मराठवाड्यामध्ये जवळपास आज 2,63,000 प्रमाणपत्र मिळाली. आणि आता तो 2 सप्टेंबरचा जो GR निघला आहे त्याच्यामध्ये संभ्रमावस्था आहे. अभ्यासकांचं एक मत आहे, शासन एक सांगतायत आणि मुख्यमंत्री एक सांगतायत, जरांगे पाटील सांगतायत वेगळं. आणि अभ्यासकांमध्ये पण 2 गट पडलेत. जे अभ्यासक गेले 30-35 वर्षी काम करतायत किंवा जे आता नवीन स्वयंघोषित अभ्यासक निघलेत त्यांचं एक मत पडलंय. कोणीतरी कोणासाठी बोलतंय की काय, अशा पद्धतीचा पण एक त्या ठिकाणी समज समाजामध्ये निर्माण झाला आहे. आणि त्या माध्यमातून मग कार्यकर्ते एकमेकाला ट्रोलिंग करतात. पण समाजाचा मुख्य विषय बाजूला पडतो ना. आज 3 महिने झाले फक्त 98 प्रमाणपत्र निघलेत. आणि हा काय माझा अहवाल नाही, हा मराठवाड्याचे जे कमिशनर आहेत छत्रपती संभाजीनगरचे जितेंद्र पापळकर यांनी काल पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं. परंतु गेल्या 2 वर्षामध्ये ज्या 49,000 नोंदी मराठवाड्यात सापडल्या त्याच्यामध्ये जर का बघितलं तर 2,65,000 अर्ज आलीत आणि 2,63,000 लोकांना प्रमाणपत्र मिळालीत. आणि जर का परवाचा जो GR आला, जसा 1 जून 2004चा GR आहे, त्याच्यामध्ये पण त्यांनी तेच सांगितलं, जे जात प्रमाणपत्र काढण्याचे निकष आहे 2001चा जो अधिनियम आहे त्या अधिनियमानुसारच निघणार. त्याच्यामध्ये नातेवाईकाची व्याख्या असेल, रक्ताचे नातेवाईक म्हणजे काय, याच्यामध्ये कन्फ्युजन लोकांमध्ये तयार झाले. आणि कालही जरांगे पाटील दादांनी काय सांगितलं की बाबा तुमचे कुळाचे लोक जे असतील त्यांचं सुद्धा प्रमाणपत्र तुम्हाला चालतं, पण शासन ते मान्य करतं का? मग ती समिती ते मान्य करेल का? तर मग जरांगे पाटील काय सांगतात की तुम्ही अर्ज तर करा, पण लोक काय माहिती का, अर्ज करायचं सोडून इकडंच जास्त बोलत बसतात. माझं म्हणणं आहे की अर्ज स्वीकारत नाहीत ना, मग एखाद्याने जरांगे पाटलांना फोन करून सांगितलं का? नाही तेव्हा खूप आपण फेसबुकला पोस्ट करतो. जिथे तिथं अडचण येते तिथं मराठा सेवक आहेत, मराठा क्रांती मोर्चा असेल, सकल मराठा समाज असेल किंवा संभाजी ब्रिगेड, छावा मराठा महासंघ, सेवा संघाचे कार्यकर्ते आहेत. या लोकांना त्यांनी बोललं पाहिजे की आम्हाला ह्या अडचणी येत आहेत. पण सर्वसामान्य लोक सध्या संभ्रमित आहेत की अर्ज करून मिळेल का नाही मिळेल. कारण की याच्या अगोदर मराठ्यांचं अनेक वेळा जात प्रमाणपत्र निघालं, मग ESBC असेल, SCBC असेल, हे निघाले आणि ते कचऱ्याच्या टोपलीत पडलेत. त्याच्यामुळे लोक संभ्रमित आहेत. मनोज जरांगेंनी काल पत्रकार परिषद घेऊन सुद्धा सांगितलं की तुम्ही अर्ज करा. आज निवडणुकीची धामधूम आहे, जिल्हा परिषद नगरपालिकेचे इलेक्शन चालू आहेत आणि मराठा राजकारणाशी निगडीत असल्यामुळे बऱ्यापैकी त्या साईडला सध्यांचं वातावरण चालू आहे. पण हे निवडणुकीचं एकदा रणधुमाळी संपली तर मार्चमध्ये लाखोच्या संख्येने अर्ज येतील.
पण जोपर्यंत संभ्रम अवस्था दूर होत नाहीत, 2 सप्टेंबरच्या GRचं विश्लेषण व्यवस्थित होत नाहीत, मग ती SOP आली, SOPच्या माध्यमातून प्रमाणपत्र मिळणार आहेत, पण कोणाचे निघणार आहेत? ज्याच्या नोंदी आहेत त्याच्या, कारण मुख्यमंत्री एकीकडे सांगतात की आम्ही मराठ्यांना हैदराबाद गॅझेट लागू केलं, किंवा जरांगे पाटील सांगतात. मग हैदराबाद गॅझेटची व्याख्या काय आहे? ही व्याख्या संभ्रमित आहे. ती पूर्णपणे शासनाच्या वतीनं अधिकृत केली गेली पाहिजे. अभ्यासांचे वेगवेगळे मतांतर असू शकतात, पण शासनाने ते मत व्यक्त केलं पाहिजे. विखे पाटील समिती, जसं आता महेश भाऊ म्हटलेत की विखे पाटील समितीने त्यांनी मराठवाड्याचा दौरा केला का, तर त्यांना मी काल स्वतः विखे साहेबांना बोललो, त्यांच्या PNशी पण चर्चा झाली, आणि अधिकृत पत्र मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आम्ही एक जाहीर पत्र देतोय. जरांगे पाटील असतील किंवा विखे पाटील असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, या तिघांना मी एक जाहीर पत्र देतोय. त्यांचे समाजाचे मूलभूत प्रश्न आता अडचणीत आले आहेत या आरक्षणाच्या निमित्ताने, किंवा कैलासवासी अण्णासाहेब पाटील महामंडळाचा असेल, याचाही संभ्रमावस्था तयार झाली आहेत. आणि मराठा समाजाला या सगळ्या सवलतीपासून, या सगळ्या लाभापासून जाणीवपूर्वक लांब ठेवायचं आणि निवडणुकीत त्याचा फायदा घ्यायचा, ही भाजपची खेळी आहे. काय वाटतं तुम्हाला? भाजपचं असं म्हणणं आहे की आमचा DNA OBC आहे, आणि कुठंतरी नगराध्यक्ष पदासाठी पण त्यांनी OBC कोटा वाढवण्यात आला. त्यानंतर सुप्रीम कोर्टात ही केस गेली आहे, त्याचं अजून निकाल यायचं बाकी आहे, आणि मराठा समाजाला OBC प्रमाणपत्र देण्यासाठी अडचण निर्माण करायची, याला जबाबदार 100% महाराष्ट्र सरकार याला जबाबदार आहे. महाराष्ट्र सरकारची वाटचालच आता त्या महाराष्ट्र सरकारमध्ये अजित पवार सुद्धा आहे आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सुद्धा आहे. परंतु जी वाटचाल सुरू आहे मराठा समाजाच्या विरोधातली, ती संपूर्ण वाटचाल ही महाराष्ट्र सरकारच्या म्हणजे फायद्याच्यासाठी सुरू आहे. कारण तुम्ही बघितलं असेल की बाबा मराठा समाजाने जर का प्रमाणपत्र काढले तर ते राजकीय फायदा घेण्यासाठी काढतील, पण आमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ते आणि मराठा समाजासाठी तळागाळात काम करणाऱ्यांना असं वाटतं की आम्हाला ते प्रमाणपत्र राजकीयसाठी लागत नाही, आम्हाला आमच्या मुलांच्या शैक्षणिक भविष्यासाठी आम्हाला ते प्रमाणपत्र लागतात. मायबाप सरकारला आमची विनंती आहे की तुम्ही राजकीय अँगलने आमच्याकडे बघू नका. आमच्या मुलांचे 75 वर्ष नुकसान झालं ना, आता तुमच्यामुळे आमचे नाही का परत एकदा 75 वर्षाचं नुकसान करू नका, एवढीच विनंती आहे. आणि राज्य सरकारने शासन निर्णय काढला आहे, त्या शासन निर्णयाच्या गाईडलाईन्स काय, जसं योगेश भाईने सांगितल्याप्रमाणे त्या गाईडलाईन डिसाईड झाले पाहिजे नव्हते एवढ्या दिवसापर्यंत. समितीच्या माध्यमातून विभागीय आयुक्तांना आदेश पारित झाले पाहिजे होते आणि ते गाव पातळी समितीपर्यंत गाईडलाईन दिल्या गेल्या पाहिजे होत्या की बा तुम्हाला कशा प्रकारे नोंदी शोधल्या पाहिजे किंवा तुमचे कसे डॉक्युमेंट जोडायचे, हे सर्वसामान्य म्हणजे अधिकाऱ्यांनाच माहीत नाही. आता तर सर्वसामान्य आमच्यासारख्या मराठा समाजाच्या लोकांना कसं माहीत होणार, हाच मुळात प्रश्न आहे. आणि विषय असा आहे की अर्ज करण्यासाठी सुद्धा आम्ही म्हणजे तयार नाहीत, कारण आम्हालाच माहीत नाही की बाबा नेमके आमचे अर्ज कुठं करायचे. कारण बऱ्याच वेळेस असं झालं आहे की बा आम्ही सेतू केंद्रात गेलो तर अर्ज स्वीकारले जात नाही, तहसील कार्यालयात गेलो तर अर्ज स्वीकारले जात नाही. आणि ऑनलाईन पद्धत जी आहे, ऑनलाईन पद्धत ही जी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या म्हणजे प्रमाणपत्राच्या बाबतीमध्ये अत्यंत शिथिल करण्यात आलेली, म्हणजे की त्या गोष्टी ज्या इन्क्वायरीज पाहिजे किंवा मग क्युरीज ज्या निघाल्या, त्या क्युरीजच्या बाबतीत सुद्धा 1-2 महिने 3 महिने लावले जातात. त्यामुळे मराठा समाज सुद्धा या प्रशासनावर राग धरून बसलेला आहे. काय वाटतं याला जबाबदार कोण आहे? आणि अनेक अभ्यासक आहेत की जे फेसबुकवर येतात, मोठ्या गप्पा मारतात, सोशल मीडियावर तर येतातच, आणि दुसरी गोष्ट TV चॅनलवरच पण येतात, परंतु डायरेक्ट सरळ जरांगे पाटलासोबत चर्चा का करत नाही? खरं तर तुम्हाला सांगू का, जसं पंढरपूरच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं होतं, तसं मनोदारा जरांगेला काही चांडा चौकडींनी घेरलेले आहेत. ते जाणीवपूर्वक तिथंच पडेल असतात, काही अपवाद वगळता. या लोकांनी अभ्यासकांबद्दल गैरसमज निर्माण करणे, यापूर्वी मनोदारा जरांगेंसोबत ज्या लोकांनी आरक्षणाच्या चळवळीत काम केलं ती लोक होतीच ना. मग छावाचे संस्थापक किशोर भाऊ चव्हाण असेल, ज्यांचा मराठवाडा आरक्षणाचा विषय त्यांनी निर्माण केलेला आहे. डॉक्टर शिवानंद भानुसे सर असतील किंवा लाखे पाटील असतील किंवा बाकीचे राजेंद्र कोंडरे सर असतील, दाते पाटील असतील, ही लोक सिनियर मंडळी, यांनी आयुष्यातली 35-40 वर्ष घातलीत. 1 जून 2004चा जो GR आहे, मग चंद्रकांत बराड सर असतील, वाकडे काका असतील, या लोकांनी त्या GR काढण्यामध्ये यांनी अख्खं त्यांचं तरुणपण वाया घातलेलं आहे. आणि त्याची फळं आपण चाकतोय. मनोदारा जरांगेंच्या आंदोलनातून कुणबी नोंदी जरी सापडल्या असतील तर त्या GRच्या अनुषंगाने आपल्याला आरक्षण मिळतंय. या सरकारने काही दिलेलं नाहीये. हे जुन्या कडी लवूत आणण्याचं काम हे शिंदे सरकार असेल किंवा देवेंद्र फडणवीस सरकार असेल हे करतायत. खरं तर सुशीलकुमार शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्या काळामध्ये ते आरक्षण दिलं. त्यावेळेस पण बापट आयोग आला, त्यावेळेस हे सगळे चळवळीतले लोक, मराठा सेवा संघ असेल, संभाजी भिडे असेल, छावा असेल, यांनी मागणी केली होती की ज्याच्या नोंदी नाहीत, मराठा आणि कुणबी एक आहेत, या धर्तीवर 2004च्या GRला
शुद्धीपत्रक काढून ऍडिशनल ऍड करा. आता मुळात काय आहे माहितीये का, की कुणबीच्या समोर ज्या पोटजाती घातल्या जातात त्याच्यामध्ये मराठा ही जात कुणबीची उपजात म्हणून जर का घातली तर हा प्रश्न मिटेल. पण त्याही पुढे जाऊन जर का सांगायचं म्हटलं तर 50%ची जी कॅप आहे, 19% ओबीसीच्या आरक्षणामध्ये मराठ्यांच्या वाट्याला किती, मग याच्यामध्ये जर का खोलवर गेलो तर मराठ्यांच्या वाट्याला काही येत नाहीत. आणि हे जी राजकीय मंडळी आहे जे स्वतःला ओबीसीचा डीएनए म्हणून भाजप सांगतं, या लोकांना मराठा आणि ओबीसीचं ध्रुवीकरण करायचं आणि आपल्या राजकीय पोळ्या भागायच्यात. त्याच्यामध्ये गोरगरीब मराठा जो आहे, महेश दादांचं सांगितलं की हा गरजवंताचा लढा होता. या गरजवंत मराठ्यांना त्याच्यातून काय मिळणार, तर काहीच मिळत नाही. संभ्रमित अवस्था तयार केली होती. गावगावड्यामधला 18 पगड जातीचा जो बांधव एकत्र राहत होता त्याच्यामध्ये वितुष्ट निर्माण केलं गेलं. मग त्याला मनोज जरांगे आणि तो हाके जबाबदार आहेत का, तर बिलकुल नाहीत. हे जे राजकीय लोक डावपेच आखतायत हे त्याला जबाबदार आहेत. माझं आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाहीर आव्हान आहे की मनोज जरांगेला जे मराठा आमदार किंवा इतर आमदार भेटायला येतात किंवा खासदार भेटायला, यांनी संसदेत किंवा हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरला प्रश्न मांडला का, की 2 सप्टेंबरच्या जीआरच्या अनुषंगाने फक्त 98 प्रमाणपत्र आले. अर्ज किती दाखल केले याच्यापेक्षा तुम्ही अर्ज दाखल करण्याकरता मुख्यमंत्र्यांनी जसं शासन आपल्या दारी नावाची योजना तुम्ही आणतात आणि हजारो रेशन कार्ड, हजारो भांड्याचे त्या ठिकाणी तुम्ही वाटतात, तसं तुम्ही मराठा समाज हा जर का मूळ असेल तर मराठा समाजाला तुम्ही गावोगावी किंवा तालुक्याच्या ठराविक किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी शासन आपल्या दारी नावाचं एक योजना आणा आणि द्या ना प्रमाणपत्र. जर का तुमचा 2 सप्टेंबरचा जीआर खरा असेल तर समाजाची दिशाभूल किती दिवस करणार. मनोज जरांगे यांनी आंदोलन करण्याचं काम केलं. अभ्यासकांनी त्यांची मतं मांडलीत. काही अभ्यासकांनी समर्थनार्थ मांडली, काहींनी विरोधात मांडली, पण दोघांचंही उद्दिष्ट समाजाच्या हिताचंच होतं. माझं सरळ म्हणणं आहे की 28 डिसेंबरला छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही मराठा क्रांती मोर्चा, अखंड मराठा समाज, सकल मराठा समाज आणि जे मराठा संघटनेचे प्रतिनिधी आहेत, मनोज जरांगेंच्या उपस्थितीमध्ये इथे एक मीटिंग लावत आहोत. आम्ही सगळ्यांना निमंत्रण देणार आहोत आणि कोण काय म्हणतंय प्रत्येकाकडून लेखी स्वरूपामध्ये आणि त्या ठिकाणी त्याचं एक वाद संवाद परिषद ठेवून समाजाचा हिताचा आपल्याला माननीय विखे पाटलांकडे काय मागायचं याचा अंतिम डाटा तयार करून एक अंतिम स्वरूपाचं निवेदन तयार करून समाजाचा हिताच्या टीम तयार करणार आहोत. जे आंदोलक आहेत ते मनोज दादांच्या नेतृत्वात आंदोलन करतील. जे अभ्यासक असतील, प्रत्येक जिल्ह्याला आमची एक विनंती आहे की तुमच्या इथरचे जे अभ्यासक असतील त्यांची नावे तुम्ही आमच्यापर्यंत शेअर करा आणि 28 डिसेंबरला छत्रपती संभाजीनगरमध्ये कोण काय म्हणते मराठा समाजाच्या उद्दिष्टासाठी सर्वांनी एकत्र या एवढं आव्हान करतो. आणि शासनाला पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की तुम्ही जी दिशाभूल समाजाची चालवली आहेत आणि समाजामध्ये वाद लावण्याचा प्रकार चालू आहे, हे तुम्हाला पळू मारतील. तुमचा नेपाळ व्हायला उशीर लागणार नाही. एक तर अर्थव्यवस्था तुम्ही पूर्णपणे कोलमडीत आणलेली आहे आणि आज जातीमध्ये सुद्धा तुम्ही जी व्यवस्था होती ती कोलमडीत आणलेली आहे. काय वाटतं तुम्हाला की हे काय करायला पाहिजे आता अजून दादांनी, की एवढं सगळं आंदोलन करतायत, सगळं कृषी होतंय? हे बघा, मनोज दादांनी जे करायचं होतं ते केलंय. हे बघा, सर्वात महत्वाचा विषय आहे की हैदराबाद गॅझेट हे फक्त मराठवाड्यातील जिल्ह्यांपुरते मर्यादित आहे. त्याचा आणि इतर जिल्ह्यांचा कुठलाही संबंध नाही, बरोबर. कारण सातारा गॅझेटच्या विषयी अभ्यास चालू आहे, मुंबई गॅझेटचं माहीत नाही. म्हणून जसं आहे की मी परत एकदा सांगतो, शिंदे समिती ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी होती, बरोबर. हैदराबाद गॅझेट हे फक्त मराठवाड्यासाठी लागू आहे आणि त्या हैदराबाद गॅझेटच्या आधारावर जे हैदराबाद संस्थामध्ये किंवा मग हैदराबाद निजामकालीन राहत होते अशांचा डाटा सुद्धा या विभागीय आयुक्त यांनी तयार केलेला नाही आजपर्यंत. आणि त्याच्यामध्येच असं आहे की बा मनोज जरांगे पाटील त्या आंदोलनाच्या वेळेस सुद्धा सांगितलं होतं त्यांनी की बा मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करत असताना या गोष्टी आपल्याला गरजेचं आहे. कारण त्यावेळेस मतदान यादीचा सुद्धा विषय निघाला. हे विभागीय आयुक्तांनी केलंय का? नाही, कारण त्याला सरकारकडूनच तसा आदेश नाही. मी तुम्हाला परत एकदा सांगतोय, विखे पाटलांची मराठ्यांची जी समिती आहे त्याचे जे अध्यक्ष आहे त्यांचीच मुळात मानसिकता मराठा समाजाला आरक्षण मिळणार म्हणजे प्रमाणपत्र द्यायचे का नाही द्यायचे आहे का नाही आहे हेच पहिली गोष्ट तपासलं पाहिजे. कारण त्यांची जर मुळात जर काही इच्छा असती तर त्यांनी आजपर्यंत मराठा समितीच्या बैठकी जिल्ह्यामध्ये विभागीय स्तरामध्ये घेतल्या असत्या. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं गेलं असतं, गाईडलाईन वरतून आल्या असत्या आणि त्या गाईडलाईननुसार ज्या मराठा समाजाला प्रमाणपत्र वितरित करता आले असते. कारण जे काही तपासणी समितीमध्ये असतील कुठले असतील, खरं तुम्हाला मी आश्चर्याची गोष्ट सांगतो किंवा अभिमानाची गोष्ट सांगतो, हा खरंच महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. ज्या समिती तपासणारे जे आहेत ते इतर समाजाचे आहेत आणि ते मराठ्यांचा विरोध असा आपण बघतो की बा साधारणपणे हे नेते लोक भांडत असतात की मराठ्यांचा विरोध आहे, पण तळागाळातले जे मराठे आहेत
किंवा कर्मचारी आहे ते कुठल्याही प्रकारची कसुरी करत नाही, आदेशाचं तंतोतंत ते पालन करत असतात. म्हणून माझा स्पष्ट आरोप आहे की राज्य सरकार, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मराठा समितीचे अध्यक्ष विखे पाटील यांच्याकडून कुठल्याही गाईडलाईन प्रशासनाला दिल्या गेलेल्या नाही. त्यामुळे ही अडचण निर्माण झालेली आहे. यामध्ये मराठा समाजाचा कुठला दोष नाही, आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा कुठला दोष नाही. फक्त माझी विनंती या अभ्यासकांना आहे की तुम्ही इथं वायफळ बडबड करताना कुठं सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा इतर न्यूज चॅनलच्या माध्यमातून तुम्ही प्रशासनाला विचारा ना. तुम्ही अभ्यासक आहे ना, तुम्ही आमच्यापेक्षा हुशार आहेत ना, तुम्ही मनोज जरांगे पाटील यांच्यापेक्षा हुशार आहेत ना, तुम्ही मागणी करा ना तिथं की काय गाईडलाईन्स आहे, हैदराबाद गॅजेट लागू करण्यासाठी कुठल्या गाईडलाईन्स आहे, कशा पद्धतीने अर्ज केले पाहिजे, काय काय नॉर्म्स आहे. वंशवाळी समितीतला एखादा शासकीय पुरावा नसेल तर त्याला दुसरा पुरावा कसा आधारित राहील याचे पोट नियम आपण तयार करून घ्या, किंवा असे पोट नियम वरतून राज्य सरकारने दिले आहे का याची पहिले चौकशी करा. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आरोप करण्यापूर्वी आपण हे तपासलं पाहिजे की राज्य सरकारने कुठले निर्देश दिले. कारण मागच्या वेळेस पण मी तुम्हाला सांगितलं ना, मुख्यमंत्री शिंदे असताना ते स्वतः त्या विषयामध्ये लक्ष घालत होते आणि ते कोऑर्डिनेट करत होते. जिल्हाधिकारी असो, विभागीय आयुक्त असो, यांच्यासोबत कोऑर्डिनेट करून त्यांचा प्रेशर असायचा या प्रशासनावर. आता कुठेही प्रेशर दिसत नाही. याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्र सरकारला वाटत नाही कुणबींचे प्रमाणपत्र जास्तीत जास्त संख्येने निघाले पाहिजे. निश्चितच आपण बघतोय हा विषय खूप मोठा आहे, न संपणारा विषय आहे. याला जबाबदार मनोज जरांगे पाटील आहे ना अभ्यासक आहे, तर याला जबाबदार कोण आहे हे तुम्हीच ठरवा आणि तुम्ही मला कळवा.